तलवार आपली खंडोबा. मित्रांनो आपण आलेलो आहे आता पाली देवस्थान खंडोबा येथे. जवळजवळ एक 30 किलोमीटर आता आलेलो आहे. जे आपण जकीनवाडी बघितली तिथून आपण 30 किलोमीटर आलेलो आहे पाली खंडोबा बघण्यासाठी. आणि इथून आपल्याला परत जायचं आहे महाबळेश्वर वगैरे. एक नंबर वातावरण. तुला फोटो देतो बोलणार का त्यांच्यावर. जीना की ये दुश्वार सपने सगळीकडे भंडाराच भंडारा. कसलं दिसत. एक मिनिट काय सगळं ओके मध्ये मंदिराचं कलाकृती कसली गाय वगैरे 2 माणसं बसलेली होते शंकराची मंदिराची खाली सगळीकडे कासव होती. तर मित्रांनो आमचं मित्रमंडळी पुढे गेल्यात आणि मी आहे इकडं. म्हणजे काय चुकलो काय मग समजा बोलवत होते मला चालेल चल गेल्यावर बाबला काय हात करायला लागला बाबा. बाबड्यानं हात करायला. अरे तलवार खंडोबाची तलवार मित्रांनो. हे सर्वात जुने खंडोबाची तलवार. असं म्हणतात की ती तलवार कोणाला एक हातानं उचलतच नाही. तलवार मी उचलली नाही. मी उचलायचं नाही. मला उचलली जेवण जावं बघितलं प्रसाद. मस्त सगळीकडे भंडार लावतो. नक्षीकाम मात्र असते ना. खंडोबाचं देवस्थान हे पालाई नावाच्या एका भक्ताकडून पडलेलं. असं म्हणतात की पालाई नावाची एक भक्त शेजारच्या गावामध्ये राहत होते आणि खंडोबा तिच्या स्वप्नामध्ये जाऊन म्हटला की मी तुला दर्शन देतो आणि त्या ठिकाणी जाऊन पूजा कर. मग पूजा करताना